गुड मॉर्निंग सगळ्यांना. गावी आलो आहे आम्ही, बरेच दिवस झालेत. दाखवतो तुम्हाला आमच्या आजूबाजूचा परिसर आता कसा आहे. हे इथे आम्ही तुरी लावलेले, जी तूर डाळ आपण जी खातो ते. हे आमच्या अण्णा तर इकडे आले. तर इथे पण आम्ही भाजी लावलेली, ती आता सगळी आम्ही घेतली काढून वगैरे. बरेच दिवस झाले. इथे चूल, जसं लास्ट व्हिडिओ जर बघितला असाल तर इथे तुम्ही बघितलं असेल आपण चिकन तंदुरी वगैरे बनवलेलं. हा आर्यवीर, आर्यवीर खेळतोय इथे. इथेही आमचं पाण्याची टाकी आहे आणि इथे आमचं बसायचं मागचं पडवी आहे. मागची जी पडवी बोलतात, कपडे वगैरे सुकत टाकले. इथे आम्ही बसतो रात्रीचे दिवसा. हा बघा, हा अगस्त्य आलाय, आत्ताच उठलाय तो पण. आमच्या घराच्या बाजूला, आमच्या घराच्या बाजूला असा हा मोकळा जागा आहे. हा असा, आणि इथं बाजूला हे आंब्याचं झाड आहे. तर बरीच लोक बोलतात की तोडून टाका, कारण की नंतर ते तुम्हाला त्रास देईल, घराच्या वरती जाईल, साईडने येईल असं. पण मी तर बोललोय की नाही, काही गरज नाही सध्या तोडायची, नंतर बघू, जर जास्तच त्रास झाला तर. दाखवतो तुम्हाला अजून एक गंमत या झाडावरची. हे आंब्याचं झाड आहे. या झाडावरती लास्ट टाइम आम्ही आलेलो, मला वाटतं काहीतरी नोव्हेंबरमध्ये आम्ही आलेलो. तेव्हा ही जी फांदी दिसते तुम्हाला, ही जी फांदी तुटलेली, ह्यावरती आहे ना मधाचं पोळं होतं. ही जी तुटलेली इथे दिसत असेल, पण मी बोटाने दाखवतो. इथे ही जी फांदी दिसते तुटलेली, इथे मधाचं पोळं होतं. तर ते पोळं आम्ही काढणार नव्हतो, पण घराच्या बाजूला होतं, त्याच्यामुळे माशा वगैरे खूप असायच्या आणि चावतील म्हणून मग ते आम्ही काढलं. तर डिसेंबर महिन्यात असं काही दिसतं घराच्या आजूबाजूचा परिसर. दाखवतो. हा बघा, हा असा इथे आमची थोडीशी उरलेली रेती आहे. घराचं जे काम केलेलं त्याची ही रेती उरलेली, ती आहे ही रेती. हे बघा, हे जे माझ्या हातात दिसतंय ते जर तुम्ही ओळखलं तर ह्याला कारेट असं बोलतात. जे दिवाळीला जेव्हा पहिली अंघोळ होते तेव्हा पायाने फोडतात. तर असं येतात. हे बघा, हे शेवटचं असं इथे पडलेलं म्हणून तुम्हाला दाखवलं. त्याच्या पण बऱ्याच सारे वेली आहेत. जर तुम्ही ओळखू शकता तर मला कमेंट करून सांगा. या कारेटाच्या पण इथे बऱ्याच साऱ्या वेली आहेत. जर तुम्ही ओळखत असाल तर सांगा तुम्ही मला. अजून एक तुम्हाला दाखवतो. हा जर तुम्ही पाला बघताय, हे जर तुम्ही बघताय, हे अडुळशाचं झाड आहे. जर आधी लहान मुलांना खोकला वगैरे व्हायचा तर हेच झाडाचा रस करून, हे जी पानं आहेत, ही छोटी छोटी पानं आहेत, त्याचा रस करून छोट्या मुलांना द्यायचे. अशी बरीच सारी ही आम्ही लावलेली झाडं आहेत. जसा अडुळसा झाला, म्हणजे आमचे अण्णा आहेत त्यांच्याकडे होतं, तर आम्ही लावलेलं आहे ते असं. तर हे असं आमच्या आजूबाजूला. इथे आम्ही वांगी लावलेली, जर तुम्हाला दिसत असेल तर. हे बघा, इथेही आम्ही वांगी लावलेली. इथे बरीच आली ह्याला आता ती. लास्ट टाईम आमच्या त्या ह्या आवारामध्ये आहे ना, थोडी आजूबाजूची जे गाई बैल असतात ते शिरलेले, त्या त्यांनी खाऊन टाकले. इथे पण पुन्हा आहेत. हे बघा, इथे पण तुम्हाला जर दिसत असतील तर हे पण तुरीची आहेत. जर तुम्ही बघाल तर इथे बघा, हे बघा, इथे या तुरीच्या शेंगा आल्यात. हे बघा, जर तुम्हाला दिसल्या तर इथे बघा, ह्या तुरीच्या शेंगा आल्यात. ह्या ज्या दिसत आहेत, इथे पण आहेत. इथे फुलं आली आहेत. हे बघा, इथे हे बघा, इथे पण फुलं आली आहेत. हे बघा, असं मी लावलेलं. पुन्हा आमच्या पुन्हा आमच्या आहे ना अंगणामध्ये आम्ही अजून एक झाड लावलं आहे. दाखवतो तुम्हाला. जर तुम्ही ओळखल्यात, आमच्या अंगणामध्ये दाखवतो,
आम्ही एक झाड लावलं, हे पेरूचं झाड. हे आम्ही काही लावलं नाही, हे अचानक आलं आहे. मला वाटतं आमची जी घरभरणी झाली, घराची पूजा वगैरे, तर तेव्हा असंच कोणीतरी पेरू खाऊन टाकलेला, तर हे पेरूचं एक झाड आलं आहे. तर आम्ही ह्याला तसंच ठेवलं आहे. तर आम्ही सकाळचं पाणी टाकतो इथे. आणि जर तुम्ही बघितलं हे झाड मला तुम्ही सांगा कमेंट करू कुठलं झाड आहे ते. बघा जवळून पण दाखवतो कुठलं आहे. तुम्हाला एक हिंट देतो, हे झाडाचं जे फळ आहे ते असं गोल गोल असतं, डार्क रेड कलरचं असतं. तर तुम्ही मला सांगा कुठलं हे झाड आहे. हा आमच्या घराच्या समोरून असं काही दिसतं. हा इथे रोड आहे. अजून काय आम्ही कुंपण केलेलं नाही, म्हणजे कंपाऊंड वॉल वगैरे अजून काही घातलं नाही आहे. अगस्त्य आहे. अगस्त्य हाय कर, से हाय, लुक ॲट डॅडी. हे असं हा रोड आहे आमच्या घराच्या समोरचा. हे आमच्या जे शेजारी आहेत त्यांचं घर आहे, हा त्यांचा परिसर आहे. आम्हाला पण झाडं लावायची आहेत थोडी. हे आमच्या घराच्या पुढे असा काही परिसर आहे. इथे हे असं आहे. हा इथून पण एक रोड गेला आहे, जसं लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की याच्या पण पुढे एक प्रोजेक्ट चालू आहे. म्हणजे काही लोक आहेत त्यांनी जागा वगैरे विकल्या, तर तिथे काही प्रोजेक्ट चालू होणार आहेत. जवळजवळ 75 की 80 बंगले आहेत तिथे होणार आहेत. तर हा जो रोड आहे आमच्या घराच्या जस्ट बाजूनेच गेला. दाखवतो तुम्हाला किती लांब आहे. हे आमचं घर एकाच फ्रेममध्ये बघितलं तर हे आमचं घर आहे. आणि हा इथे असा हा रोड गेला बाजूने. हा जो रोड आहे इथे पण एक गेला आहे रोड. हा इकडे एक रोड गेला आहे. 4 रोड गेले तिथून जर तुम्ही बघितलेत नीट तर. हा इथे एक सरळ इकडे एक रोड गेला आहे. हा इथे एक असा रोड आला आहे. आणि एक रोड इकडे आला आहे आमच्या घराकडे. आणि हा आतमध्ये गेला आहे. इकडे पण घर आहेत. तर असं आहे. काय एवढी मोकळी कशी काय वगैरे, पण असं नाही आहे. भरपूर सारं गवत वगैरे आलेलं, जो मला वाटतं पोपटीमध्ये जो वापरतात भांबुर्ड्याचा पाला, तशी खूप सारी इथे झाडं होती. तर ती आता 1-2 दिवसच झाले आम्ही साफ केली आहेत. असं म्हणून ते थोडं मोकळं दिसते घर आमचं, घराच्या आजूबाजूचा परिसर. इथे तूर आहे. इथे आम्ही सगळे तूर वगैरे लावलेले, तूर, मुळा. भेटूया तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हे आमचं घर आहे. थोडे घराच्या समोर कपडे वगैरे सुकत टाकले, दिसत असतील तुम्हाला. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.